तर नमस्कार माझ्या भावांनी आणि बहिणींनो, कशात सगळे आयोग मित्रांनो, तुम्ही मजेत असाल तर तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये मित्रांनो. तर आजचा ब्लॉग काढायचा विषय म्हणजे एकच आहे मित्रांनो. आता नवरात्रीचे सण वगैरे सुरू झालेत आणि आजचा आपला दिवस दुसरा आहे आणि आपण जाणार आहे आज कोपरखरणेची आई भवानी इथे या मंडपाला आपण विजिट करणार ह्या देवीला. जसं मी 2-3 दिवसाआधी आपण बघा एक रील टाकलेली इंस्टाग्राम वरती कोपरखरणेची आई म्हणून. सो आपण इकडे जाऊया, तुम्हाला मी दाखवूया ना त्यांचं आगमन वगैरे तुम्ही बघाल ना मित्रांनो. 101 केलेलं त्यांनी, पण आपल्याला काही जायला भेटलं नाही मित्रांनो, आपल्याला काही टाइम वगैरे नव्हता. सो आपण बघू काहीतरी ऍडजस्ट करू आणि त्यांच्या पहिल्या दिवसाचं आगमन आहे, त्या आगमनाचे पण पार्ट घेऊ जमलं तर. आणि जे देवी बसवताना आपण जे घटस्थापन करतो वगैरे ते पण आपण पार्ट दादाकडून, आपले दादा इथे मंडपात, सो त्या दादाकडून आपण घेऊया, बघूया. सगळं तुम्हाला दाखवेनच, मी पण नाही बघितलं, मी पण मिस केलंय. सो चला आपण तिथे जाऊ, त्या दादाकडे व्हिजिट करू. त्या दादा आपल्या इथे ओळखीचा आहे, तो आहे तिथे मंडपात, त्यामुळे आता आपण चाललोय. सो चला आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा आणि कसा वाटतं शर्ट ते पण सांगा. आज लाल रंग आहे ना, म्हणून जरा काहीतरी नवीन. सो चला फक्त आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू शेवटपर्यंत राहा, कोणी स्किप करू नका. चला तर मित्रांनो, तसं तुम्हाला सांगितलेलं की आपण डायरेक्ट जाऊन भेटूया. आता आपण निघालेलो आहे, आता आपण चालतोय, रोडला आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता आपला भाऊ वगैरे आपल्या सोबत, काय विषय नाही भाऊ. तर आपण जाऊया, आपले दादा आपले बसलेले ते मंडपात. चला लेट्स गो. Few moments later. तर मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलेलं की आता आपण डायरेक्ट जाऊन भेटणार आहे आई भावा, कोपरखरणेची आई भावानी. तुम्ही पाठीमागे आपले बघू शकता. स्वतः आपण फायनली इथे आलेलो आहे आणि मी इकडे बघाल तर हे इथे आपल्या गणपतीचं मंदिर आहे. इथून सरळ गेलं मित्रांनो की स्टेशन लागते मित्रांनो. स्टेशनवर फक्त 5 मिनिटाच्या ब्लॉकिंग वरती आपली तुम्हाला भेटून जाणार आहे कोपरखरणेची आई भावानी. चला आपण जाऊया आता डायरेक्ट आतमध्ये. आतमध्ये आपले दादा बसलेले आहे. चला मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलेलं की आता आतमध्ये आल्यावरती आपला दादा बसलेला आहे. इकडे तुम्ही बघू शकता आपला दादा. काय बोलतो दादा? काय बोलतो? कसं आहेस तू? मस्त मस्त. तू? मी पण मस्त. बाकी आपला सगळे हँडल वगैरे करतो, जे इंस्टाग्रामची आयडी मित्रांनो, ते आपला दादा हँडल वगैरे करतो सगळं. आणि आता आपण थोड्याच वेळात जरा बसू, पाय वगैरे पडू आणि थोड्याच वेळात इंट्रोडक्शन आपण करूया मूर्तीचं वगैरे. चला आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघायला विसरू नका. जसं तुम्हाला सांगितलं इथे आपला दादा वगैरे, तुम्हाला दादाची पण ओळख करून आपण दिलेली आहे. आता आपण स्टार्ट करतोय आपला इंट्रोड्यूस वगैरे. चला Few moments later. आता आपण विचारूया प्रश्न वगैरे. तो दादा तुमचं नाव? माझं नाव धनंजय भुईगड. धनंजय भुईगड माझं नाव आहे. धनंजय भुईगड. दादा तुझं? Sachin Sakpal. सचिन सकपाळ. आपल्या भाऊचे, तर काय विषय नाही. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आपल्या आई भवानी बद्दल आपल्या. सो ते आता आपल्या ही आपली भवानी कधीपासून स्थापना वगैरे झाली वगैरे असं? स्थापना तिची 2022 पासून झाली आहे. यंदाचं 4थं वर्ष आपल्या कोपरखरणेच्या आई भवानीचं. तर दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी खंडोबाची जेजुरी कोपरखरणे नगरीत अवतरून आणलेली आहे. दरवर्षी आपण वेगवेगळी संकल्पना साजरी करतो. मागच्या वर्षी आपण वारी आणलेली आणि त्याच्या मागच्या वर्षी आपण महाराजांचा सजीव देखावा केलता. दरवर्षी आपण सजीव देखावा साजरा करतो आपण आगमनाला. आहे आपल्या आई भवानी आहे. तुम्ही बघाल पाठीमागे आपली देवी वगैरे. दरवर्षी यांचं काहीतरी कॉन्सेप्ट असतं मित्रांनो, काहीतरी वेगळं असतं. जसं बाकीचे वगैरे बसवतात एकच फक्त आणतात देवी वगैरे बसवतात, असं आपल्या मंडळाचं नाही मित्रांनो. दरवर्षी काही ना काहीतरी युनिक. आणि आपल्या जी पब्लिक आहे आपल्या मंडळाचं वगैरे सर्व इतर, त्यांना काहीतरी दाखव आणि काहीतरी त्यांचं ते संकल्प व्हावा, त्यांच्यामध्ये बदल वगैरे व्हावा, अशी थीम काहीतरी आपला दादा वगैरे सगळे मंडपातले लोक करतात. आणि आपण त्यांना विचारूया दुसरा प्रश्न की आता देवीची आपण साडी वगैरे प्रत्येक रंग वगैरे असतात तेव्हा आपण चेंज करतो, ते वगैरे कोण करतो काम वगैरे? ते आमच्या मंडळाचे आहेत ना, स्वाती सकपाळ, म्हणजे नरेशाच्या वाईफ आहेत त्या येतात. आणि मी आणि आमचे अंकिता असतो. स्त्री असतात सगळे सगळे. फक्त आपल्या मंडळात फक्त पुरुष लोक, जेंट्स लोक असे नाहीत, जे फिमेल वगैरे पण तुम्ही बघाल सगळे आपल्या मंडळात सगळे मिळून मिसळून राहतात. महिलांचा जास्त मित्रांनो यांच्यामध्ये समावेश आहे. तर आता तिसरा प्रश्न
आपलं हे डेकोरेशन वगैरे करायला किती वेळ लागला वगैरे काय, गणपती झाल्यावरती फक्त आपल्याला 10 दिवस अवघे भेटलेले मित्रांनो. त्या 10 दिवसात त्यांनी एवढं सुंदर असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आता आपण विचारूया दादाला किती वेळ लागला, कसं काय झालं एवढं लगेच ऍडजस्ट वगैरे. डेकोरेशन क्रेडिट दादाला आहे. 10 दिवसात सगळं सेटअप तयार केलेलं आहे. हा इथला पण बाहेरची कमान जी असती ती कमान सुद्धा सगळं मंडळाच्या पोरांनी मिळून तयार केलेली आहे. इथलं आतमधलं डेकोरेशन सुद्धा. तुम्ही फक्त या मंडळाचे कार्यकर्ते वगैरे बघाल आणि जे मुलं वगैरे आहेत कामं करायला खूप मनापासून वगैरे मित्रांनो कामं करत असतात तिथे. आणि फक्त दादा असं बोलला की खूप कष्ट वगैरे आणि 10 दिवसात फक्त अवघे आपल्या दादाला क्रेडिट जाते मित्रांनो. फक्त एवढंच सांगायचं तुम्हाला. आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर तुम्हाला एकच सांगेन की जे कोणी असेल इथले जवळपास तर लवकर येऊन आपल्या आई भावाने आई भावानीला व्हिजिट करा मित्रांनो. आणि जे तुमचे जी इच्छा वगैरे आहे ती फक्त आपल्याला आईकडे मागा, तुमची पूर्ण होऊन जाईल एवढंच सांगायचं. आणि गेल्या वर्षी काहीतरी आपली एक ताई होती, तिने फक्त आपल्या आईकडे काहीतरी मागितलं होतं नवस केलेला आणि तिला ह्या वर्षी भेटलेलं आहे मित्रांनो. पुढचं आपल्याला दादा सांगेल, आपल्याला एवढंच माहिती आहे. ताई हे नवशाला पावलेलं. नाही, खरंच आहे असं की नवसाला पावणार आहे आणि शेवटी ती आई आहे. मुलांवरती तिचं लक्षच असतं. आमच्या मंडळातली म्हणजे आमचीच बहीण आहे ती. तिने मागितलं की आई मला तुझ्या जे काय मी तुझ्यावर एवढी सेवा केली तर माझ्या मुलाला नाही ते माझ्या जे काय आहे ते मला सुखरूप होवं. आणि तिला ते फळ भेटलं, तिच्या आईनं दिलं. तुझ्या आई तिच्या पाठीशी उभी राहिली आणि सुखरूप व्यवस्थित ते बच्चू पण आमचा व्यवस्थित आला आणि तिच्या चरणाशी आम्ही ठेवला. ही आईची माया ही तिनं दाखवून दिली की मी तुमच्या मागे आहे पाठीशी. आणि प्रत्येक मुलाच्या मागे येते ना कार्यकर्ते. आणि या मंडळाचं असं वैशिष्ट्य आहे की इथं अध्यक्ष, संस्थापक, खजिनदार, मी हा मोठा असा काही नाही. सगळे कार्यकर्ते म्हणून कामं करतात. सगळे म्हणजे सगळेच, लहान मुलगा, छोटा, मोठे, म्हातारे सगळे एकत्रच असतात आणि हसत खेळत कार्यक्रम होतो. कार्यक्रम बोलता येत नाही. हा परिवार आहे आम्ही जमा केलेला आणि ती आमची आई आहे, पाठी राहते आमच्या मागे. स्वामिनी सारखी आमच्या मागे उभी राहते आणि तिने आमच्या बरोबर जेवढं काय आमच्या ताकद दिले या वर्षभरात आमची ती आस लावून ठेवते की मी येते तुम्ही. आणि तो जोश, पोरं त्या जोशात या गोष्टात कामं करतात. कोणी बाहेरचा मुलगा नसतो या डेकोरेशनच्या कामात, ना कोणाला पैसे द्यायला लागत. स्वतःच्या कष्टाने वेळ काढतात. कॉलेज काम बघून सगळे संध्याकाळी एकत्र होऊन कामं करतात. एकी आणि एकजुटीचा ताकद हे मंडळ आम्हाला दाखवून देतं. आणि मंडळाचे संस्कार हे आमच्या लहान मुलांपर्यंत पण पोहोचवले जातात. बरोबर. तुम्हाला असं दादाने सांगितलं एवढं सर्व आपले आई मित्रांनो तुम्ही बघू शकता. खूप पाठीशी सर्वांची उभी राहते. फक्त जे आसपास आहेत त्यांनी फक्त एवढी इच्छा माझी एकच आहे, त्यांनी यावं फक्त आणि आपल्या आईचं दर्शन घ्यावं एवढंच बोलेन. कोपरखेरणेच्या आई भवानीचा विजय असो. तर मित्रांनो आपण डायरेक्ट तिकडून घरी वगैरे आलो आणि आपल्याला काय ब्लॉग शूट करायला टाईमच भेटला नाही. खूप पाऊस वगैरे पण पडत होता त्यामुळे आम्ही पटकन घरी वगैरे आलो आणि डायरेक्ट मी झोप वगैरे आलेली मला, त्यामुळे आपण डायरेक्ट झोपून गेलो मित्रांनो. आणि डायरेक्ट आता मी ब्लॉग स्टार्ट करून डायरेक्ट एंडच करायचं राहिलं आहे. जसं तुम्हाला आपण विचारले प्रश्न वगैरे दादाला कसं काय जे काय वगैरे देवी बसवायचं कारण वगैरे सगळं विचारलं आहे ते मी टाकले आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आपल्याला आगमनाचे 2-3 मित्रांनो व्हिडिओ वगैरे भेटलेले आहेत, काही विषय नाही ते आपण टाकेनच. आणि आपला ब्लॉग कसा वाटला इथपर्यंत नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि जर इथले कोण असेल मित्रांनो कोपरखेरणेमधले आपलं बघत असेल ब्लॉग वगैरे तर मित्रांनो तुम्हाला फक्त एकच सांगायचे, या पटकन आणि जी आपली देवी आहे मी पण व्हिजिट केलं आपल्या कोपरखेरण्याच्या आई भवानीला, तुम्ही पण करा. फक्त स्टेशनपासून फक्त मित्रांनो 5 मिनटावरती फक्त आपल्याला देवीचे दर्शन भेटणार आहे आपल्या त्या. सो चला इथपर्यंत ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला लेट्स गो, बाय बाय, टाटा, टेक केअर.